जगाच्या पाठीवरचा आता काश्मीर हा सगळ्यात प्रक्षोभक विषय मानला जातो. जगात जे विषय चालू आहेत, युगोस्लाविया, बोस्निया हर्झगोविना, चेचन्या, पॅलेस्टाईन, ईस्ट तिमोरचा प्रश्न, फिलिपिन्सचा प्रश्न, एल सल्वाडोर, कुठले घ्या दुनियेच्या पाठीवरचे जे संघर्ष चालू आहेत, यामध्ये आज काश्मीर हा सगळ्यात गरम, सगळ्यात प्रक्षोभक मानला जातो. याचं कारण हा एकच लढा असा आहे की ज्याच्यातले दोनही शत्रू देशांच्याकडे अण्वस्त्र आहेत. जर यांच्यामध्ये लढाई पेटली आणि कोणता तरी एका देशाची पाठ भिंतीला लागली तर शेवटचा उपाय म्हणून का विना त्या अण्वस्त्राचा वापर करतील. मग अण्वस्त्र हा दोन देशांमधला प्रश्न राहत नाही, कारण त्याच्या रेडिएशनचा परिणाम जगावर असतो, मग जग पण मध्ये येणार. त्यामुळे आता हा परवेज मुशर्रफ हा जॉर्ज बुशच्या पदराला धरून असतो, पण तो आमच्या कचखावपणाने हे आपण विसरू नको यात. आणि आग्र्यामध्ये चर्चा करायला ज्या वेळेला हा येतो, ज्या कारगिलची गोष्ट मध्यवर्ती धरून आपण ऐकणार आहोत, ते घडवलं कोणी? त्यावेळेला लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ होता, पंतप्रधान नवाज शरीफ होता, लोकशाही मार्गाने निवडून आलेला. कारगिलमध्ये घुसखोरी पण झाली, आम्हाला उशिरा पण नेहमीप्रमाणे लक्षात आलं. त्याच्या आधी आम्ही नवाज शरीफची शेकहँड करून झालो होतं. बस यात्रा चालू झाली होती दिल्लीहून लाहोरला. तत्कालीन पंतप्रधान अटलजी गेलेले होते. फेब्रुवारी 1999 मध्ये ते नवाज शरीफला शेकहँड करत होते. कारगिलची चकमक चालू झाल्यानंतर लक्षात आलं की अटलजी नवाज शरीफला शेकहँड करायच्या 1 महिना आधी कारगिल भागात घुसखोरी झालेली होती आणि शिखरं पाकिस्तानच्या ताब्यात होती. नुसती शिखरं पाकिस्तानच्या ताब्यात नव्हती, त्या शिखरांच्या वर पाकिस्ताननी अद्ययावत टेक्नॉलॉजी वापरून बंकर्स तयार केली होती. सिमेंट कॉन्क्रीटची स्लॅब टाकलेली, स्टील वापर केलेली, आणि त्या बंकर्सवर अँटी एअरक्राफ्ट आर्टिलरी होती. म्हणजे ही एवढी सगळी चढवायला लागते त्या बंकर्सवर, हे सगळं दिलेलं होतं. फेब्रुवारीमध्ये शेकहँड झाला. मे मध्ये उशिरा, मे 1999 मध्ये पहिल्यांदा आम्हाला लक्षात आलं कारगिल भागात घुसखोरी झाल्याचं. त्यावेळच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाकिस्तानची बाजू कोणी घेतली नाही, कारण इथे पाकिस्तान घुसखोर आहे हे फार उघड होतं. नवाज शरीफनी नंतर राजकारण काय केलं, जणू त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तराला असा दावा केला की खरं म्हणजे हा प्लॅन माझा नव्हता, हा प्लॅन परवेज मुशर्रफचा होता. परवेज मुशर्रफ त्यावेळी चीनमध्ये होता आणि चीनमधून त्याचं पाकिस्तानी लेफ्टनंट जनरलशी झालेल्या बोलण्याच्या कॅसेट्स रिलीज झाल्या. कशा रिलीज झाल्या? बहुधा अंदर की बात सगळ्यांना माहिती आहे की नवाज शरीफनीच पुरवलेल्या असणार आहेत, की मी नाही हो त्यातला, असं सांगण्यासाठी. त्यामुळे नवाज शरीफ आणि यांच्यात झालेलं लेफ्टनंट जनरलमध्ये झालेलं बोलणं काश्मीरमधल्या म्हणजे कारगिल सेक्टरमधल्या घुसखोरीबद्दल, ही घुसखोरी होत राहिली. त्यामुळे कारगिलची वेळ आली, ती लढाई तिकडे चालू झाली. तेव्हा मी, माझे सहकारी आणि ज्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद सहकारी असतं त्यांच्याबरोबर इथे आपापल्या छोट्या मोठ्या लढाई चालूच होत्या. पण तिथे ती चालू झाली तेव्हा असं वाटलं की आपल्याला तिकडे जायचंय, मला राहवत नाही, मला जायचंय तिकडे. काय, कोणी कदाचित म्हणेल खतरों से खेलने का शौक. पण जास्ती महत्वाचं हे आहे की व्यक्तिगत माझे जे छोटंसं काम आपण सगळे मिळून करतो ते म्हणजे चाणक्य मंडलचे काश्मीरच्या प्रश्नाशी सुद्धा सक्रिय संबंध आधीपासून आहे. जुलै 1984 मध्ये एका रात्रीत त्यावेळचं फारुख अब्दुल्ला यांचं सरकार, त्यावेळचे गव्हर्नर जगमोहन यांनी डिसमिस केलं. त्याच संध्याकाळी GM शाह, गुल मोहम्मद शाह हा पुण्याचा जावई आहे, म्हणजे काय, त्याची पत्नी पुण्यातली आहे. गुल शाह याचा शपथविधी झाला काश्मीरचा मुख्यमंत्री म्हणून. त्या सर्व दिवसांच्या मध्ये मी श्रीनगरमध्ये होतो. मला गुल मोहम्मद शाहना भेटता आलं होतं, फारुख अब्दुल्लांना भेटता आलं होतं. हा इख्तियार अन्सारी म्हणून झडीबल भागातला शिया मुस्लिमांचा नेता, त्याला भेटता आलं होतं. मौलवी मीरवाज फारुख हा सुन्नी मुस्लिमांच्या दृष्टीने श्रीनगरच्या जवळची जी हजरत बलची सगळ्यात सन्मानजनक मस्जिद, आणि ती अत्यंत इस्लाममध्ये सन्मानजनक आहे, कारण मुसलमानांची ही श्रद्धा आहे की त्याच्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचा केस आहे. ती हजरत बलची मस्जिद, तिचा जो प्रमुख असतो त्याला मीरवाईज असं म्हणतात. तो होता मौलवी मीरवाईज फारुख. पुढे त्याची हत्या झाली. पुढे या झेडार अन्सारी शिया समाजाचे नेते, त्यांचे पण पुढे हत्या झाली. पण मला त्यांना सगळ्यांना भेटता आलेलं होतं, सीमेवर जाता आलेलं होतं, लष्करी अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं. पुढे 2 वर्षांनी IAS होऊन बसलो. IAS ऑफिसरचं तर ट्रेनिंग असतं आर्मी बरोबर, ते मी मागून घेतलं होतं. काश्मीर सेक्टर, कुपवाडा सेक्टरमध्येच माझं ट्रेनिंग झालं होतं. ब्रिगेड 161 चं युनिट म्हणतात ते, म्हणजे 18GR. 18GR म्हणजे गुरखा रेजिमेंट, गुरखा रेजिमेंटची 18GR. 28GR चे कमांडिंग ऑफिसर होते फील्ड मार्शल माणिक शाह.
18GR मधलं जास्ती प्रसिद्ध नाव आहे सुभाष घिसिंग, जो पुढे स्वतंत्र दार्जिलिंगसाठी लढला. मग त्यांनी मान्य केलं. आता दार्जिलिंगचं हिल काउन्सिल वेगळं आहे, त्याचा अध्यक्ष सुभाष घिसिंगच आहे. तो भारतीय लष्करातला जवान होता, अधिकारी होता. तो 18GR मध्ये होता. बारामुल्लापासून पाकिस्तान सीमेवर जे कुठलं XYZ ठिकाण आहे तिथे माझं 1986 आणि 87 च्या डिसेंबर महिन्यांमध्ये ट्रेनिंग झालं होतं. त्यावेळेला 3 दिवस 3 रात्र डायरेक्ट लाईन ऑफ कंट्रोलवर पहारा करायचं कामच असतं. त्या ट्रेनिंगचा भाग म्हणून तिथे जायचं. त्यावेळेला मी मागून घेतलं होतं सगळ्यात टफ, सगळ्यात अवघड जे पिकेट म्हणजे शिखर असेल तिथे मला पाठवा. आधी मी ते मागितलं, नंतर मला कळलं की हे जे सगळ्यात टफ पिकेट आहे त्याचं नाव आहे शर्मिला. सैनिकांनी अशी शिखरांना नावं देऊन ठेवलेली, पिकेट्सना नाव आहेत शर्मिला, हेलन, बिंदू वगैरे. वर्षानुवर्षानुसार ती बदलतात का नाहीत मला माहिती नाही. तर त्याच शिखरांची सध्याची नावं जुही, काजोल, ऐश्वर्या वगैरे असणार. पण हे टफेस्ट 20,000 फुटावर होतं. खुन्नस म्हणून मी मागून घेतलं. त्यामुळे त्याच्या बंकर्समध्ये राहून 3 दिवस 3 रात्र डोळ्याला जी अशी एक लाईन दिसते की ही एक असं उगवलेलं झुडूप, त्या झुडपाला फुटलेल्या 2 फांद्या, ती म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल. आणि बंकरमधनं ट्रेन केलेली जी गन आणि कंटिन्युअस 24 तास पहारा चालू असतो तो करेक्ट त्या स्पॉटला असतो. तिथे परवानगी शिवाय फुलपाखरू जरी हारलेलं दिसलं तर काही कळायच्या आतमध्ये मशीन गनची बस सुरू होईल. हे असताना लष्करी सीमेवर आमचे जवान जे हसतमुख असतात, मृत्यूशी रोजचा सामना करत असताना आहे तो क्षणही आनंदाने घालवत, बिचकत नसतात, घाबरत नसतात. झेलम नदी वाहत जाते. झेलमचा तो किनारा पाकिस्तानच्या ताब्यात आहे, हा किनारा भारताचा आहे. एकाडेक ठरलेलं आहे पाणी भरायला झेलमवर कधी कोणी यायचं. 2 भारतीय जवान एक दिवस झेलमवर पाणी भरायला गेलेले असताना त्या झेलमच्या पलीकडे असलेला जो डोंगर आहे त्याच्यावर पाकिस्तानचं जे ठाणं होतं त्यांनी फायरिंग करून दोघांना मारलं. भारतीय त्यावेळेला युनिट होतं MLI 18 MLI म्हणजे मराठा लाईट इन्फंट्री चा जो तिथला कमांडिंग ऑफिसर होता त्यांनी पाकिस्तानच्या COशी कॉन्टॅक्ट केला. त्यांच्या भेटी होत असतात, त्याला फ्लॅग मीटिंग्स म्हणतात. फ्लॅग घेऊन भेटीगाठी म्हणजे जेव्हा वॉर सिच्युएशन नसते तेव्हा भेटीगाठी होतात. तर आपला जो कमांडिंग ऑफिसर मेजर होता, या मेजरनी सांगितलं की तुम्ही हे काय केलंय. त्यावेळेला पाकिस्तानी CO जो होता त्याने आपल्या मेजरची टिंगल केली. आणि टिंगल काय होती की फायरिंग करायला तुम्हाला दिल्लीहून ऑर्डर यायला लागते, आम्हाला फायरिंग करण्याकडे नाही ऑर्डर यायला लागते. तुमचे जवान दिसले ना आम्ही त्यांना उडवला. आपला मेजर परत आला. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला पाकिस्तानची पाणी भरण्याची वेळ होती त्यावेळेला त्यांच्या समोर आपला मेजर 4 जवानांना घेऊन गेला आणि 4 पाकिस्तानी जवान पाणी भरत असताना यांनी या किनाऱ्यावरनं त्या 4ही जणांना गोळ्या घालून मारलं. आणि समोरच्या पाकिस्तानी कमांडिंग ऑफिसरला निरोप पाठवला की आता बोल, मला दिल्लीची परमिशन पाहिजे का तुझी परमिशन पाहिजे गोळ्या घालायला. त्यांच्याबरोबर नंतर माझं ट्रेनिंग झालं. भारतीय लष्करातलं जे स्पिरिट आहे, आणि मी ही शब्दरचना पुन्हा पुन्हा वापरतोय की हात मागे बांधून लढाई करायला त्यांना जर नाही सांगितली तर जी ताकद आहे ते लष्कर अजिंक्य म्हणावं असे, ते लष्कर चारित्र्यवान म्हणावं असे. काश्मीरमध्ये, ईशान्य भारतामध्ये आपण दहशतवादाचा सामना जवळजवळ गेली 50 वर्ष करतो आहोत. आंतरराष्ट्रीय संघटनांनी सुद्धा पाहणी करून सांगितलेलं आहे की 50 वर्षात भारतीय जवानांच्याकडनं जनतेवर अत्याचार झाले, स्त्रियांची अब्रू लुटली, हे प्रकार 5 सुद्धा निघणार नाहीत. 5 सुद्धा, ते 5 असले तरी समर्थनीय नाहीत. जिथे झाले तिथे लष्कराने त्याच्यावर कारवाई केली आहे, पण भारतीय लष्कराचं अबू घरेब नाही, प्रतिस्पर्ध्यावर टॉर्चर नाही. म्हणजे एथिक्स आणि मॉरल हे उच्च पाळूनच तरीही ही लढाई जिंकायची, ताब्यात ठेवायची. दहशतवादाची लढाई करत असताना अॅम्नेस्टी इंटरनॅशनलनी पाहणी केली काश्मीरमध्ये आणि मान्य केलेलं आहे की भारतीय लष्कराच्याकडनं कुठेही टॉर्चर नाही, गैरप्रकार नाहीत. ते कारगिल. त्यामुळे ज्या वेळेला हे घडलं, काश्मीरी विद्यार्थी पुण्यात आले तर येत असतात, चाणक्य मंडलला जातात, चाणक्य मंडलचे विद्यार्थी कार्यकर्ते तिथे जातात. म्हणून मे, जून 99 असं वाटलं की आपण गेलं पाहिजे म्हणून गेलो. श्रीनगरमध्ये उतरलो. श्रीनगर सुनसान, सन्नाटा. एरवी जे श्रीनगर आपण फार सौंदर्याचं म्हणून वर्षानुवर्ष ऐकत आलेलो होतो, त्या श्रीनगरमध्ये आधी जो मला वर्षानुवर्ष जाणवत गेलेलो होतो तो सन्नाटा. डल लेकच्या काठावरच्या एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. शेवाळ साचलेलं डल लेकच्या पाण्यावर. ते जे शिकारा असतात, हाऊसबोट्स, त्या सगळ्या थंड, शांत. काश्मीरची अर्थव्यवस्था ही फक्त टुरिझमवर आहे. तो जर मेला तर काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडलं. हे सगळे दहशतवाद, लढाया, याच्यामुळे टुरिझम मेलेला होता. किती मेलेला होता. फिरायला म्हणून जर दल लेकच्या काठावर जरी बाहेर पडलो
तरी या शिकाऱ्यांचे जे मालक होते ते पठाणी वेश असतो पायघोळ, ते मळलेले, त्यांचे केस विस्कटलेले. एरवी जे काश्मीरी सौंदर्य आहे पुरुषाचं सुद्धा म्हणतोय, देखणेपणे म्हणजे त्याला ही दारिद्र्याची, अस्वस्थतेची, दहशतवादाची झळ लागलेली. त्यामुळे ते असे डोळे सगळे विझल्यासारखे घेऊन यायचे जवळ. माझी हाऊसबोट, माझी शिकारा तुम्हाला देतो. मग दुसरा म्हणायचा 50 रुपये तासाला. ते ऐकत असताना त्याच्या शेजारचा उभा असल्या म्हणतो, नाही 40 रुपयांनी देतो, नाही 30नी देतो. मला वाटायचं की थोडा वेळ जर आपण थांबलो तर बहुधा एखादा म्हणेल मी 5 रुपये देतो पण माझी शिकारा वापरा. अर्थव्यवस्था जर कोलमडून पडली तर जगायला लोकांना उरणार काय? दोनच गोष्टी. एक, केंद्र सरकारकडनं दरवर्षी आपण काश्मीरमध्ये जे काही 1000 कोटी ओततो, पंप करतो, ते जे काही 1000 कोटी रुपये ते दरवर्षी काश्मीरमधल्या फक्त 18 घराण्यांकडे जातात. त्या घराण्यांचं दारिद्र्य दूर झालंय, काश्मीरचं नाही. बेरोजगारी, अकार्यक्षमता, निरक्षरता, भ्रष्टाचार, हे सगळे प्रश्न जे उर्वरित देशाला आहेत तेच काश्मीरला सुद्धा आहेत. मग आर्थिक साधन दुसरं उरतं दहशतवाद. सीमेपलीकडे ट्रेनिंग मिळणार आहे, मान सन्मान मिळणार आहे, दारू सकट बोलू नये, बोलावा अशा सगळ्या गोष्टी मिळणार आहे. शिवाय तो दहशतवाद, जिहाद आणि इस्लामच्या नावाखाली येणार आहे. या ट्रेनिंग घ्या आणि काश्मीरमध्ये घुसून कारवाई करा. त्याच्याबद्दल त्यांचा इन्शुरन्स असतो, त्यांना पैसा असतो, त्यांच्या अकाउंटवर ठेवले जातात. पुढे काश्मीरमध्ये नोटिसा जातात घराघरात की हे 4 दहशतवादी तुमच्या घरात राहणार आहेत, बऱ्या बोलांनी त्यांना द्या तुमच्या घरातल्या सगळ्या वस्तू अथवा सेवांसकट. त्यामुळे तरुण पोरं दहशतवादाच्याकडे वळणार. उरलं काय दुसरं? भारतीय लष्कराचं श्रीनगर मधलं जे ठिकाण आहे हेडक्वार्टर, ते आहे, त्याचं नाव बटवारा गेट म्हणून एरिया. बटवाराकडे जायला मी रिक्षावाल्याला सांगितलं मला बटवारा गेटला सोड. तो रिक्षावाला घाबरत सुद्धा म्हणाला की बटवारा गेटच्या थोडा अलीकडे सोडतो. का सोडतो? तो म्हणाला मला जर कोणी पाहिलं तुम्हाला सोडताना तर मला मारतील. तुम्ही इंडियन आहात हे कळतच आहे, मला मारतील. अलीकडे उतरलो, चालत गेलो. गेटवर जो बंदोबस्त, तुमच्या तपासण्या वगैरे सगळ्या ज्या होतात ते करून निरोप होते आधी. त्यामुळे आत जे युनिट आहे आर्मीचं तिथे, त्याचा पब्लिक रिलेशन्स ऑफिसर, त्याचं नाव मेजर परशुराम म्हणून होतं. हा केरळचा होता, उंच, मस्त तगडा, अशी खडकामधून कोरून काढलेली काळी कभिन्न आकृती वाटावी तसा होता आणि हसतमुख. त्याचा पांढऱ्या रंगाशी संबंध फक्त त्यांनी तोंड उघडले की. पुढे 2000 साली बटवारा गेटवर दहशतवाद्यांनी छापा घातला. त्या छाप्यात हा मेजर परशुराम मारला गेला. आणि मारला कसा गेला तर त्या बटवारा गेटवरून ज्या वेळेला हे आले दहशतवादी मुजाहिदीन अटॅक करून, त्याला कळलं त्याच्यापाशी एक AK-47 होती. त्यांनी आपल्या सहकार्यांना सांगितलं मागे दार आहे, त्यांनी तुम्ही जा, हे मी लढवतोय. त्यामुळे फ्रंटनी येणारा सगळा हल्ला त्यांनी त्याच्या अंगावर घेतला आणि मेजर परशुराम गेला. आपण ज्या माणसाला हसतमुख पाहिलेलं असतं, आपण ज्या माणसाला भारताच्या सीमेचं रक्षण करताना पाहिलेलं असतं, तो गेला असा अनुभव आल्याशिवाय त्यातली तीव्रता लक्षात नाही येणार आहे की तो नाही. आता मेजर परशुराम, अरे तो माझ्याशी बोलला होता, नुसता बोलला नव्हता, माझी द्रास आणि कारगिलमध्ये जाण्याची व्यवस्था त्यांनी केली होती, बरोबर होता, हसतमुख होता, गाणी म्हणणारा होता. त्याला ते अनामिका, कोई तो होगा मेरा अपना, आणि वेंगा बॉईज मधलं इबिझा, वी आर गोइंग टू इबिझा, ही त्याची लाडकी गाणी. तो मेजर परशुराम आता आपल्यात नाही आणि त्या आमच्या सीमांचं रक्षण करायला दहशतवाद्यांशी लढताना तो गेला. माझा दुसऱ्या दिवशीचा प्रवास त्याच्या बरोबर चालू झाला. पहिली एक साधारण 22-23 किलोमीटर नॉर्मल आहे. डोंगरातनच जाणारा प्रदेश आहे, वेगळं सांगायची गरज नाही. शिखर बर्फाच्छादित व्हायला सुरुवात झालेलीच होती, पण गुलमर्ग सोनमर्ग पर्यंत एव्हरीथिंग नॉर्मल. पहिला चटका आणखी बसणं चालू होतं ते त्या गुलमर्ग आणि सोनमर्गला, कारण ही ठिकाणं एरवी टुरिस्ट डोळ्यांना कळतील अशा स्कीइंगच्या रेंजेस आहेत तिथे. तो अरविंद स्वामी मधूचे डोळे उघडतो आणि असं 70 mm वर भव्य ये भरी वादियां वगैरे काय जे काय येतं ना, ते म्हणजे गुलमर्ग आणि सोनमर्ग आहे. तुम्ही लक्षात गुलमर्ग आणि सोनमर्गच ठेवा, ते बाकीचे विसरलात तरी चालेल. ते सुनसान धाबे असतात, ते नुसते तिथे पडून राहिलेले. आणि मी जेवायला उतरलो तर ताटातलं उरलेलं घेऊ का असं विचारायला येणारी 7-8 वर्षाची गोरी पान देखणी काश्मीरी पोरं होती. धस्स होत होतं. त्या गुलमर्ग पाशी 1000 ट्रक्सची तरी अशी रांग, कारण तिथून चढण चालू होते. श्रीनगर व्हॅली संपते. त्या चढणीचा जो हायएस्ट पॉइंट आहे तो म्हणजे जोजिला नावाची खिंड. पलीकडे द्रास आणि कारगिल सेक्टर्स म्हणजे युद्ध भाग आता चालू होतो. तो जो द्रास आणि कारगिल सेक्टर आहे तो रोज जे 1000भर ट्रक्स येतात त्यावर जगतो.
कारण त्याच सेक्टरला स्वतःची अर्थव्यवस्था फारशी नाही. गुराखी आहेत, जमतं त्यावेळेला लोक शेतं पिकवतात, पण बाकी फारशी नाही. रोज 1000भर ट्रक येणार आणि ते या खिंडीतून तो कॉन्व्हॉय पास होतो. त्यावेळेला द्रास आणि कारगिलला तो जर पोचला तर ते जगू शकणार. असे 1000भर ट्रक वाट पाहत आहेत. तिथे युद्ध चालू, आणि ते युद्ध चालू असल्याचा धक्कादायक एकदम अचानकच कळलेलं. जोजिला पाशी आम्ही चढत गेलो. खिंडीमध्ये एक शंकराचं मंदिर आहे. त्या मंदिरापाशी आमच्याबरोबर जे आर्मीचे 2 युनिट्स ड्युटी जॉईन करायला चाललेले होते ते थांबले आणि सगळ्यांनी उतरून शंकराला नमस्कार केला. ते मी पाहत होतो. मग मी एक फोटो काढलेला आहे. त्या फोटोमध्ये एक जवान नमस्कार करून हात खाली घेतोय नुकताच. त्याच्या छातीवर पाटी आहे, टॅग, नेम टॅग. तो नेम टॅग आहे मोहम्मद उस्मान. मोहम्मद उस्मानला भारताच्या वतीने लढायला जात असताना देवा आम्हाला विजय दे असं सांगायला, शंकरासमोर हात जोडायला त्याचा इस्लाम आडवा येत नाही, किंवा तो त्यांनी हात जोडल्यामुळे आता तो मुसलमान राहिला नाही, काफिर झाला वगैरे, हे अल कायदा आणि ओसामा बिन लादेन सोडता बाकी कोणी म्हणणार नाही. पण तो नमस्कार करतो. आणि लढाईमध्ये ज्या वेळेला पाकिस्तानी सैनिक भारतीय जवानांनी मारले, ते सिव्हिल वेशात होते. पाकिस्तान नाकारतच होता, आम्ही घुसखोरी केलीच नाहीये म्हणत होतं. पुराव्यांनी सापडले ते, कारण जे जवान पकडले गेले, मारले गेले, त्यांच्याकडच्या शस्त्रास्त्र साधनं, याची लायसेन्सेस, त्यांच्या डायरीज, मुख्य म्हणजे ती होती 8 NLI नावाचं पाकिस्तानी लष्कराचं युनिट. N इज नॉर्दर्न लाईट इन्फंट्री ची युनिट्स होती. त्याचे जवान होते. त्यांच्या डायऱ्या त्या उर्दूमध्ये उलटीकडनं लिहिलेल्या त्या प्रदर्शनात म्हणजे मांडलेल्या, आणि त्यांच्या गन्सन सगळंच पाहायला मिळालं. पण एवढं सगळं होऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा पाकिस्तान सांगत होतं की हे आमचे जवान नाहीच आहेत. त्यामुळे बर्फामध्ये काही दिवस मेलेले पाकिस्तानी जवान नुसतेच पडून होते. त्यांचे अंत्यसंस्कार भारतीय जवानांनी केले, सन्मानाने केले. कारण आम्हाला आमची संस्कृती शिकवते मेलं की शत्रुत्व उरत नाही. त्यांचे अंत्यसंस्कार केले, आणि त्या अंत्यसंस्कार करायला नमाज अदा केला. त्यावेळेला ते काय आमचं भारतीय अथवा हिंदू असणं काय आडवं येत नाही. भारताच्या भारतपणाची ही ताकद आहे, ती अनेकांना लक्षात येत नाही. जोजिला जसं क्रॉस झालं तसं मात्र युद्धक्षेत्र चालू झालं. आणि युद्धक्षेत्र असणं म्हणजे काय ह्याचा जो असा लाईव्ह जिवंत अनुभव आहे तो तिथपासून पुढे कळणं चालू झालं. जोजिला पास केल्यानंतर असं एक चढण चढत जातं. तो डोंगराच्या टोकापर्यंत जायचं होतं, मग उतरायचं पलीकडे. त्या टोकाला आम्हाला एक शेल येऊन पडलेला दिसला. तो पडला, जे क्रेटर उद्ध्वस्त झालं, त्याच्यात एक जीप, तिथं चाललेली जी जीप होती त्याची उलथून पडली. जीप उलथून पडली. त्या स्पॉटपर्यंत आम्हाला पोचायला 15 मिनिटं लागली. 15 मिनिटात ती जीप पुन्हा निघण्यासाठी सज्ज होती. जीपच्या जवळ बॉम्ब पडला, जमीन उधळली, जीप उलटून पडली, जे काय नादुरुस्ती झाली असेल ती सगळी. मध्ये आर्मीचं एक युनिट आहे, ते दुरुस्तीचं युनिट आहे, मोटर व्हेकल्स दुरुस्ती करणार आहे. 15 मिनिटात ती जीप दुरुस्त. आणि मग आम्ही तिथे पोहोचतोय त्यावेळपर्यंत त्या अशा लोखंडी पोलादी वायर्स लावून, त्या वायर्सच्या टोकाला वाहनं लावून ती जीप ओढून पुन्हा सरळ ती जीप युद्ध मैदानावर जाण्यासाठी पुन्हा सज्ज. 15 मिनिटात. याच्या 1 जरी कार्यक्षमता आपल्याला सिव्हिल लाईफमध्ये आणता आली तर 2 वर्षात भारताचं नवीन सुवर्णयुग चालू होईल. पण आम्हाला पुणे मुंबई सुपर एक्सप्रेस हायवेला सुद्धा झालेले ऍक्सिडेंट्स, वाहनं जी असतील ती पुढे 6-6 महिन्यानंतर कडेला दिसतात. कोणीतरी येऊन चाक पळवून नेतो, दुसरा कोणीतरी हँडल पळवून नेतो, तिसरा कोणीतरी, आता फक्त ते कारचा पुठ्ठा शिल्लक राहतो कारण तो पळवायला बहुधा कोणाला काय आणता आलं नाही म्हणून. लोकांची दारिद्र्य रेषा योजना आहे ही. पण प्रत्यक्ष लढाई लढायची आहे म्हणल्यानंतर 15 मिनिटात वाहन पुढचं तयार. मग चालू झाल्या तोफा सेट केलेल्या आपल्या आर्टिलरीज. 6 तोफांचं युनिट असतं. या होत्या बोफोर्स गन्स. बोफोर्स म्हणजे 155 mm. त्यामागे काय झालं असेल नसेल तो राजकीय आणि भ्रष्टाचाराचा विषय सोडा, या जगातल्या टेक्नॉलॉजिकली सगळ्यात प्रगत गन्स आहेत. का? कारण ज्या वेळेला आर्टिलरीचा बॉम्ब टाकला जातो त्यावेळेला टार्गेट असं काही डोळ्यासमोर दिसत नसतं. या तोफांची रेंज 10 ते 17 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. त्यामुळे 10 ते 17 किलोमीटर वर शेलिंग, तोफगोळा तिथे टाकायचा आहे तर या गनना आधी रडार असतं. त्याचं नाव गन लोकेटिंग रडार. आणि ज्यावेळेला शत्रूचा एखादी शेल येतो आणि पडतो त्यावेळेला हा जो गन लोकेटिंग रडारचा कॉम्प्युटर आहे तो ते ऑनलाईन असेस करतो, त्याचा वेग, वजन, तो कुठे पडला, क्रेटर, त्याचा अँगल, आणि विदिन नो टाइम ते गन लोकेटिंग रडार सांगतं की हा जो आला तो कुठून आला, अक्षांश, रेखांश आणि एक्झॅक्ट स्पॉट. त्यामुळे बोफोर्स गनवर तो सेट केला जातो आणि मग उलटा बॉम्ब टाकला जातो.
ज्या वेळेला युद्ध चालू झालं त्यावेळेला आपल्या तोफखान्याकडे गन लोकेटिंग रडार्सच नव्हती. बोफोर्स तोफा होत्या पण तोफांच्यावर गन लोकेटिंग रडार्स नव्हती. आणि तुम्ही गन लोकेटिंग रडार काय घेऊन बसलात? भारतीय जवानांच्याकडे घालायला बर्फात वापरावेत असे शूज नव्हते. आधीचे 6 महिने आपल्याकडे रिपोर्ट होता की स्वित्झर्लंड मधली एक बर्फामधले बूट तयार करणारी कंपनी आहे, तिच्याकडे पाकिस्ताननी 55,000 शूजची डिमांड नोंदवलेली आहे वेगळी. हे इंटेलिजन्सद्वारा रिपोर्ट होता आपल्याकडे. आपण काही केलं नाही. आणि लढाई चालू झाली त्यावेळेला गन लोकेटिंग रडार तर त्यामुळे सोडाच योग्य म्हणजे स्नो शूज म्हणतात, बर्फातले शूज होते आपल्या सैनिकांच्या पायामध्ये, स्नो शूज नव्हते. अशा वेळेला ज्या वेळेला समोरनं तोफगोळा येतो आणि मग आपण टाकतो, या गननी टाकलेला मात्र पाकिस्तानी ही टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे. त्यांना पण कळणार आहे कुठल्या तोफेतून नेमक्या कुठल्या स्पॉटवरून हा तोफगोळा आला, त्यामुळे ते पण सेट करणार त्यांची गन आणि बॉम्ब टाकणार, शेल तोफगोळा टाकणार. बोफोर्सचं वैशिष्ट्य हे आहे की ही हेवी 155 mm गन असून एक तोफगोळा टाकला की ती जागा बदलू शकते. त्यामुळे टाकला 2-4 टाकले, जागा बदलली, मग हवा तो तिथे हे तुम्ही टाका, तिथे बॉम्ब टाका तुमचे. म्हणजे ही जी युद्ध ही गेम ऑफ विट्स आहे, हा खेळ आहे, हा बुद्धिबळाचाच आहे, गेम ऑफ विट्स, डोक्याची लढाई आहे. तिला बोफोर्स ही उपयोगाची आहे पण गन लोकेटिंग रडार नाहीत. अशा वेळेला भारतीय आर्टिलरीने जे उलटं शेलिंग केलेलं आहे ते कसं केलेलं आहे तर ज्या वेळेला तोफगोळा येऊन पडतो त्याचा इम्पॅक्ट जमिनीवर जो होतो त्यांनी खड्डा तयार होतो, क्रेटर. त्या क्रेटरचा जिथे तोफ गोळा आदळतो तिथे होणारा इम्पॅक्ट आणि उद्ध्वस्त स्फोटामुळे स्प्लिंटर्स पसरतात तसा होणारा, याचा डोळ्यांनी अभ्यास करून भारतीय आर्टिलरीतले जवान मेंदूत अंदाज करायचे की हा याचा अर्थ हा गोळा किती किलोमीटर कुठला स्पॉट तिथनं आला आणि उलटा शेलिंग करायचे. लढाई संपल्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जागा जेव्हा आपल्या ताब्यात आल्या तेव्हा कळलं हे ब्लाइंड शेलिंग सुद्धा अनेक ठिकाणी भारतीय जवानांचं ॲक्युरेट होतं. फक्त डोळ्यांनी कळून जो क्रेटर तयार असेल त्याच्या आधारावर केलेलं शेलिंग, ते या बोफोर्सच्या गन्स, बॅटरीज आणि शेलिंग सुद्धा. हे करत करत द्रासपाशी पोहोचलो. द्रासचं जे कॅन्टोनमेंट आहे हा आपला देशाचा पहिल्या नंबरचा हायवे 1. हायवे नंबर 1 हा दिल्लीहून श्रीनगरला जातो. तसाच तो उत्तरेला श्रीनगरहून गुलमर्ग, सोनमर्ग, मग जोजिला खिंड आणि मग द्रास आणि कारगिल. जोजिला खिंड क्रॉस केली की द्रास आणि कारगिलला जाण्याकरता तो असा पूर्व उत्तर कडे वळतो आणि त्याच्यावर एकमेकापासून साधारण 40-42 किलोमीटरच्या अंतरावर द्रास आणि कारगिल ही 2 ठिकाणं आहेत. त्याला लागून जी सगळी शिखरं होती ती पाकिस्तानच्या ताब्यात होती. त्यामुळे शिखरांच्या वरनं रस्त्यावरनं जाणाऱ्या माशीला सुद्धा फायर करता येईल इतक्या ॲक्युरेट त्यांच्या गन्स सेट होत्या. मध्ये मध्ये शेलिंग थांबायचं पण त्यामुळे द्रास आणि कारगिल सेक्टरला हा दररोज 1000 ट्रक्सचा होणारा जो सप्लाय तो तर बंद झालेला होता. द्रासला पोचलो आपण, त्याला नाव हायवे आहे पण तो असा एवढासा रस्ता आहे, 1 ट्रक जाईल असा, कशी बशी 1 ट्रक जाईल, तो हायवे अल्फा 1. हायवेच्या दुसऱ्या साईडला एक टेकडी चालू होते, या साईडला कॅन्टोनमेंट आहे, 20 फुटाचा रस्ता. त्या रस्त्याच्या करेक्ट मध्ये द्रास कॅन्टोनमेंटचा त्यावेळेचा एक अधिकारी, तो कॅप्टन लेवलचा होता, उंच होता, तगडा होता, गोरापान होता, चिडचिडीत होता, हसरा होता. आर्मी ऑफिसरचं वर्णन करताना आता हसरा होता हे वेगळं सांगणारच नाही मी. मला अजून एरंडेल प्यालेला आर्मी ऑफिसर सापडायचा आहे आणि तो हसतमुखपणाने बोलत होता. मी तिकडे जाण्यापूर्वी माझ्या परीने थोडासा गृहपाठ करून गेलो होतो, त्यामुळे महत्वाच्या लढाया, महत्वाची शिखरं, त्यांचे जे फोटोग्राफ्स आणि ते कुठे सेट आहेत ह्याचा माझ्या परीने मी अभ्यास करून गेलो होतो. त्यामुळे मला माहिती होतं की कारगिलच्या लढाईचे जे टर्निंग पॉइंट आहेत ते 2 लढाया हे त्याचा मुख्य टर्निंग पॉइंट आहे. एक तोलोलिंग नावाचं शिखर होतं आणि दुसरं टायगर हिल नावाचं शिखर आहे. ज्याला थोडा सुद्धा कॉमन सेन्स आहे त्याला टायगर हिल एकदा फोटो जरी पाहिलेला असला तरी ओळखू येईल, इतका तिचा शेप ठळक कळेल असा, करेक्ट त्रिकोणी आहे, करेक्ट त्रिकोणी आहे. तो अभ्यास करून मी गेलेलो होतो. मला लक्षात होतं की द्रासच्या जवळ कुठेतरी टायगर हिल आहे. बाकीचं द्रास सुनसान, नुसतं सुनसान नाही तर गाव बेची राख. द्रासची लोकसंख्या 20,000 आहे, एकही माणूस द्रासमध्ये राहत नव्हता. आसपासच्या गावांमध्ये ती माणसं निघून गेलेली होती. गाव बेची राख, कंट्रोल टॉवर उद्ध्वस्त, भारतीय आर्मीचं अम्युनिशनचं सेंटर होतं ते उद्ध्वस्त. द्रास हे जगातलं नंबर 2चं सर्वात थंड ठिकाण आहे, मानवी वस्ती असलेलं. याहून थंड फक्त जिथे अंटार्क्टिकावर वस्ती आहे, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक झोन,
बाकी द्रास हे थंडीच्या काळामध्ये -32 डिग्रीज पर्यंत द्रासला टेम्परेचर उतरतं. ते द्रास एवढा रस्ता, सगळ्या शिखरांच्या वर पाकिस्तानी गन्स सेट केलेल्या, आणि 20 फुटी रस्त्यावर उभं राहून मी या कॅप्टनला विचारलं की ती लांब त्रिकोणाकार क्षितिजावर दिसत होती. त्यामुळे मी त्या कॅप्टनला विचारलं की ती दिसते ती टायगर हिल का? तर म्हणला ऑफकोर्स ती टायगर हिल. म्हणून मी विचारलं की तोलोलिंगची लढाई 3 जूनला झाली 1999, तो टर्निंग पॉइंट आहे. तोलोलिंग पुन्हा एकदा हातात आल्यानंतर टर्निंग पॉइंट आहे की आता पाकिस्तान डिफेन्सिव्हवर आहे, उरतं ते काम एक्झिक्यूट करणे, पुश करायचं, ढकलायचंय, पण आता काय ताब्यात मिळू शकत नाही. ते तोलोलिंग. अच्छा, मी रस्त्यावर उभे, दूर क्षितिजावर टायगर हिल पाहून झाल्यानंतर मी या कॅप्टनला विचारलं तोलोलिंग कोणती? कॅप्टन म्हणाला ही तोलोलिंग. 20 फुटी रस्त्याच्या इकडे आर्मीचा कॅन्टोन्मेंट. 20 फुटी रस्ता ओलांडला की जी टेकडी चालू होते ती तोलोलिंग. ती पाकिस्तानच्या ताब्यात होती. 6 महिने ताब्यात होती. जानेवारीपासून जूनपर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात होती. आम्हाला कळलेलं नव्हतं. कसं कळलेलं नव्हतं? आणि कधीतरी याला कोणी जबाबदार असणार का नसणार की झाली ती लढाई आमच्या भूमीवर झाली. आम्ही पाकिस्तानमध्ये घुसलो नव्हतो. पाकिस्तान काश्मीर क्षेत्रामध्ये कुठे 2 किलोमीटर, 7 किलोमीटर, 8 किलोमीटर, हायएस्ट म्हणजे 11 म्हणजे तोलोलिंग. कॅन्टोन्मेंटला लागून जे आहे तिथे दरवेळची आपली पिकेटची सिस्टीम आहे. बर्फ पडायच्या आधी आपले जवान तिथे जातात. बर्फ सेट झाला की त्यांचे रेडिओ सेटच्या आधारे त्यांचं कम्युनिकेशन असतं. क्रमाक्रमाने निष्काळजीपणा आला का? जवानांच्याकडे का नव्हती शस्त्रास्त्र, दारुगोळा, ॲम्युनिशन आणि टेक्नॉलॉजी? कुठेतरी कधीतरी आमच्या देशात कोणी जबाबदारी पत्करणे नावाचा प्रकार असतो का नाही? की ह्याला जबाबदार कोण? कुठले तरी अहवाल पुढे सुब्रमण्यम कमिटी म्हणून नेमली गेली. तिने काहीच सांगितलं नाही. कोणी हे घडलं, हे सगळं घडलं. भारतीय जवानांनी प्राण अर्पण करून पुन्हा तो भाग मुक्त केला. तर मुळात गेला कसा? आणि तो गेला मग कळला कसा? मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या तोलोलिंग शिखराच्या मागच्या बाजूला द्रास मधला एक गुराखी पोरगा 14 वर्षाचा, काहीतरी अब्दुल सलीम वगैरे, धर्मानी मुसलमान असतो, द्रास मध्ये राहणारा, तो गुरं चारत होता. त्याला गुरं चारत असताना 5 जण, तो अफगाणी वेश असतो ना, पठाणी पायघोळ, त्या वेशातली दिसली. भारतच नव्हे जगभरच्या खेडेगावांचं जे वैशिष्ट्य असेल की माणसं एकमेकाला ओळखतात, चेहऱ्यानी पण ओळखतात, नावानी पण ओळखतात. या 14 वर्षाच्या पोराला सुद्धा दिसलं की हे 5 चेहरे अनोळखी आहेत. म्हणून ते पोरग त्या 5 जणांच्या जवळ गेलं आणि त्याने विचारलं आप लोग कौन है? त्या 5 जणांनी या पोराला नाव विचारलं. त्या पोराने जेव्हा अब्दुल सलीम जे काय नाव असेल ते सांगितल्यावर हे 5 जण म्हणाले बेटे तुम भी मुसलमान हो, हम भी मुसलमान है, लेकिन हम पाकिस्तान के जवान है, तुम किसी को मत बोलना. त्या 5 जणांनी ह्या 14 वर्षाच्या गुराखी मुलाला सांगितलेलं होतं की ही सगळी शिखरं आता आमच्या ताब्यात आहेत. त्या मुलाने मान डोलवली, जीव वाचवला. गुरांना घेऊन गावात परतल्यानंतर हे पोरग पळत पळत पहिल्यांदा गेलं द्रास कॅन्टोन्मेंटवर भारतीय आर्मीकडे. आमच्या आर्मीला इन्फॉर्म करणारा पहिला मुलगा हा आहे. तुम्ही रस्त्याच्या अलीकडे जिथे कॅन्टोन्मेंट आहे ही पलीकडची, आणि द्रास ते कारगिल सेक्टर मधली अल्फा 1 ला लागून असलेली सगळी शिखरं पाकिस्तानच्या ताब्यात आहेत हे सांगणारा पहिला मुलगा. पाकिस्तानचा बॅटल प्लॅन हा आहे की द्रासला कारगिलचा गाळा आवळायचा. दररोज कारगिलला जी 1000 जाऊ शकतात ती नाही जाऊ शकणार. एकदा का त्या हायवेला लागूनची शिखरं वर ताब्यात आहेत की वरची 5 माणसं खालच्या 5000 जणांना कंट्रोल करू शकतात. म्हणजे 5000ची आर्मी, सिव्हिलियन सुद्धा नाही. खालून हल्ला करून जिंकायचंय किंवा खालून वावरायचंय, आणि वर सेट केलेल्या मशीन गन्स आणि विमान आलं तर अँटी एअरक्राफ्ट गन सुद्धा या किती 1 स्क्वेअर मिलीमीटर सुद्धा गनच्या रेंजमध्ये येणार नाही असं नाही. म्हणजे खरोखरच आता तिथे उडत्या पक्षाला सुद्धा उडायचं असेल तर पाकिस्तानी आर्मीची परवानगी घ्या मग उडता येईल. असं 42 किलोमीटरचं अंतर द्रास ते कारगिल. आणि द्रासला गळा आवळायचा. काही दिवसांच्या मध्ये कारगिलचे प्राण कंठाशी येतीलच. त्यासाठी भारताने तडजोडीचा हात पुढे केला की भारताला ऑफर करायचा सियाचीन आम्हाला द्या, तुमचं द्रास आणि कारगिल सोडतो. हा पाकिस्तानचा बॅटल प्लॅन आहे. सियाचीन हे मगाशी मी तुम्हाला बोलताना पाकिस्तानमधून म्हणजे इस्लामाबादहून ल्हासाला जाणारा जो हायवे आहे त्या हायवेची दक्षिणेची बाजू या ग्लेशियरला टेकते. त्यामुळे सियाचीन ग्लेशियर ज्याच्या ताब्यात, तो कुठल्याही दिवशी
पाकिस्तान आणि चीनमधला जो जमिनीचा संबंध आहे तो तोडू शकतो. हे भारताला 1983 साली कळलं, साक्षात्कार झाला. सिमला करारामध्ये जी सीमा निश्चित करण्यात आलेली होती आणि लाईन ऑफ कंट्रोल हे जे आंतरराष्ट्रीय नाव आहे ते सिमला करारात मान्य झालं होतं. त्यामध्ये सुनिश्चित अशी सीमा ठरवत त्या सियाचीन ग्लेशियरच्या पॉइंटपर्यंत सिमला करारात डिफाईन केली होती. त्या पॉइंटच्या पुढे सिमला करारात वापरलेला शब्द आहे अँड ॲज द रिज फॉलोज, की तिथून पुढची सीमा ती इतकी डोंगराळ आहे, गच्च आहे की ती काही सगळी डिफाईन करण्याची गरज नाही. मग ती कशी, तर अँड ॲज द रिज फॉलोज. त्यावेळी मात्र भारताच्या मिलिटरी इंटेलिजन्सनी वेळेत भारताला बातमी दिली. भारताचे त्यावेळेला संरक्षण मंत्री होते, नंतर राष्ट्रपती झालेले आर व्यंकटरमण. मिलिटरी इंटेलिजन्सनी बातमी दिल्यावर तिन्ही मिलिटरी चीफ जाऊन संरक्षण मंत्र्यांना भेटले की या भागामधनं रस्ता तर गेलेलाच आहे, पण आता हा ग्लेशियर पाकिस्तान ताब्यात घ्यायला हालचाल करते. ते सगळे जाऊन भेटले इंदिराजींना. इंदिराजींनी मागच्या पुढचं म्हणजे फार वेळ न घालवता आदेशच दिला सैन्याला की सियाचीन ग्लेशियर ताब्यात घ्या, क्लिअरन्स लागतो. तो मिळाला आणि मग जी आपली एक इन्फंट्री डिव्हिजन आहे तिचा एक हवालदार मेजर किंवा सार्जंट मेजर, त्याचं नाव आहे बाणासिंग, हवालदार मेजर बाणासिंग. हा बाणासिंग आणि 30 जण यांच्याकडे कामगिरी देण्यात आली की तो ग्लेशियर ओलांडून सियाचीन ग्लेशियरचा जो टॉपमोस्ट पॉईंट आहे तिथे जाऊन भारतीय लष्कराचं ठाणं एस्टॅब्लिश करा. ते या बाणासिंगनी केलं, सदेह आणि जिवंत केलं. त्यामुळे तो जो हायएस्ट पॉईंट आहे सियाचीन ग्लेशियरवरचा त्याला सध्या नाव पण देण्यात आलेलं आहे बाणा पॉईंट. आणि बाणासिंगला सदेह परमवीर चक्र आहे, आर्मीतला सर्वोच्च सन्मान. दुर्दैवाने तो अनेक जवानांना, सैनिक ऑफिसर्सना त्यांच्या मृत्यूनंतर मिळतो, तो बाणासिंगला तो जिवंत असताना मिळाला. याचं एक प्रदर्शन पुढे कुपवाडामध्ये, त्याचं बाणासिंगचं युनिट कुपवाडाला इन्फंट्री डिव्हिजन होती, तिथे प्रदर्शन मांडून ठेवलेलं आहे. पण सियाचीन ग्लेशियर ताब्यात आलं. माझ्या ट्रेनिंगच्या वेळेला माझा या सियाचीन ग्लेशियरशी संबंध आला होता. आपल्याला पुण्यात बसून व्हिज्युअलाइज डोळ्यासमोर आणावं लागणार आहे परमनंट गच्च बर्फ, आणि इथे बसून फार बरं वाटेल कदाचित, पण अशा बर्फामध्ये हे असे मोठमोठाले बूट, अंगावर 25 किलोचे कपडे, तोंडावर सगळं कायम माखलेलं, सगळं बंदच, अशामध्ये सतत दिवस रात्र वावरायचं आहे. तर 2 दिवस गेले की तो पांढरा रंग गरगरायला लागतो. सिनेमाची सुरुवात जेव्हा होते, जेम्स बॉन्ड स्कीइंग करतो आहे आणि तूर्त फक्त जेम्स बॉन्ड एवढंच डोळ्यासमोर आणा, नाही तर गोष्टीवरचं तुमचं लक्ष जाईल. ते पाहायला सगळं रम्य आहे, खरं रम्य नाही. खरी जेव्हा टफ सिच्युएशनशी संघर्ष चालू असतो तेव्हा रम्य नाही. अनेक सैनिक आपले मनोरुग्ण झालेले आहेत, ते सतत भोवती असं सगळं पांढरं असे दिवस. म्हणून त्यांच्या आता शिफ्ट ठरतात की एकाच टीमवर फार काळ जबाबदारी नसते. त्यांनी काही काळ जायचं, थोड्या काळात परत यायचं. परत आल्यावर त्यांना कुलिंग ऑफ, थांबून राहा, नॉर्मलला या, त्याकरता त्यांना स्पेशल सायकोलॉजिकल ट्रेनिंग आहे. तरी सुद्धा होतात. शरीराच्या पातळीला तर फ्रॉस्ट बाईट वगैरे याला तर गणतीच नाही. ती हायएस्ट पातळीची लढाई भारतीय जवानांनी तुमच्या माझ्या जीवनाच्या दैनंदिन सुरक्षितता याकरता तिथे ती लढाई चालू आहे. पाकिस्तानला माहिती आहे की जोपर्यंत सियाचीन ग्लेशियर भारताच्या ताब्यात आहे त्यावेळपर्यंत हा रस्ता जो आपला केला याचा उपयोग काय नाही. म्हणून सियाचीन ग्लेशियरवर ताबा पाहिजे, पण वेळेत भारताने तो ताबा घेतला. त्यामुळे बॅटल प्लॅन कारगिलची कारवाई करतानाचा की द्रास आणि कारगिल पशी आवळा, कारगिलचे प्राण कंठाशी आले की कारगिलच्या बदल्यात सियाचीन मागा. त्या प्रेताची जी ऑटोप्सी होते त्याच्यावरनं ऑटोप्सी करण्याची सुद्धा गरज नव्हती. नुसत्या त्याच्या शारीरिक रूपात हे क्लिअर होतं की अजय आहुजा पाकिस्तान्यांच्या जिवंत ताब्यात सापडलेला होता. तो मेलाय, तो तोफ लागून किंवा लढाईत नाही मेलेला, टॉर्चर होऊन मेलेला आहे.